केले असतील, गाडीत बसला असाल आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असाल. आई राबणारी दिसते हो, पण जो बाप दिवसभर शेतात राबतो तो बाप आपल्याला जाणवत नाही, तो बाप आपल्याला दिसत नाही. तो बाप सगळं दुःख सहन करून राबत राहतो, पिचत राहतो, कष्ट घेत राहतो. परंतु आपलं दुःख कोणाला सांगणार, कोणासमोर मांडणार हा बाप आपलं दुःख? कधीतरी त्या बापाला वाटत असेल ना हो की उठावं, लेकराला घट्ट मिठी मारावी, कष्टाचा रडावं, त्याला कवेत घ्यावं आणि जवळ घेऊन झोपी जावं. पण त्याच्या नशिबात ते जास्त येतच नाही, कारण दिवसभर राबतो माझा बाप. शेतामध्ये हाडाची काढे करतो माझा बाप, आणि ते हाड झिजवून आपल्या लेकराला मोठं करतो तो आपला बाप. कधीतरी जाणून घेतला पाहिजे तो बाप, कधीतरी जाणून घेतली पाहिजे ती आई. आणि ती जाणून घेत असताना त्या बापाचे संस्कार, आचार, विचार आपल्या लेकरामध्ये उतरले पाहिजे.